आई होण्याचा स्ट्रगल पार्ट 2 मध्ये मी बेबी प्लॅनिंगच्या वेळी काय चूक केली आहे हे तुमच्यासोबत शेअर करते। तर माझ्या पोटामध्ये दुखत होतं, त्यासाठी मी माझ्या ओळखीच्या गायनिककडे गेले, चेकअप केलं। त्यानंतर मला डॉक्टरने सांगितलं सर्व रिपोर्ट तुझे नॉर्मल आहेत। तेव्हा मी माझ्या गायनिक सोबत शेअर केलं की आता आम्ही बेबी प्लॅनिंग करतोय। तर डॉक्टरने मला सजेशन दिलं की तू नॉर्मल बेबी प्लॅनिंग कर, जर इन फ्युचर काही प्रॉब्लेम झाले तर आपल्याकडे ट्रीटमेंट सुद्धा मिळते, तर ती सुद्धा तू घेऊ शकते। पण माझं असं मिसअंडरस्टँडिंग झालं की बेबी प्लॅनिंग साठी जर ट्रीटमेंट घेतलं तर आपल्याला बेबी लवकर कन्सीव्ह होईल। त्यासाठी मी ट्रीटमेंट कडे वळले। पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी मला नॉर्मल टॅबलेटची ट्रीटमेंट दिली आणि ती मी पूर्ण महिन्यामध्ये व्यवस्थित घेतली सुद्धा। पण महिन्याच्या शेवटी मी 10 वेळा तोच विचार करत राहिले की ह्या महिन्यामध्ये बेबी कन्सीव्ह राहिली असेल का नाही। हा विचार केल्यामुळे एक प्रॉब्लेम झाला, तो म्हणजे माझं हार्मोनल इनबॅलन्स झालं आणि त्या महिन्यामध्ये मला पिरियड येऊन गेला आणि बेबी कन्सीव्ह राहिली नाही। बेबी प्लॅनिंगच्या वेळी सुद्धा अति विचार करायचा नसतो, त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होतो आणि बेबी कन्सीव्ह होत नाही। पुढे मग काय झालं ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल।